साहित्यिक, थोडी असाहित्यिक, थोडी राजकीय आणि थोडी प्रवासवर्णनात्मक आहे. ओके. तर 1996 म्हणजे किमान 29 वर्षापूर्वी मी मराठी जागतिक परिषदेला इस्रायलला गेले होते. अरे वा. आणि त्यावेळेची ही आठवण. त्यावेळी मी इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे आता जागतिक परिषदेला जायचं, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहितीच आहे रूल्स खूप कडक असतात, त्यामुळे पासपोर्ट, व्हिसा याच्यामध्ये बराच वेळ गेला. तेव्हा आमचं कमिशन ऑफिस याला होतं, ठाण्याला होतं आणि चीफ कमिशन ऑफिस पुण्याला होतं. त्यामुळे मी हे ॲप्लिकेशन केलं, त्याप्रमाणे ठाण्याची परमिशन मिळाली, मग पुण्याला जायला लागलं, पुण्याची परमिशन, ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये खूप वेळ गेला सरकारी कामामध्ये. आणि शेवटी मला ती NOC मिळाली जायची. मग पासपोर्ट झाला आणि माझा इस्रायलचा विजा झाला. आता इस्रायलचा विजा झाल्यानंतर त्या वर्षी 1996 साली एअर इंडियाचं 50वं वर्ष होतं, त्यामुळे त्यांनी 50% त्यांना सूट दिलेला होता. आणि दुसरं जे विमान होतं ते जाणार होतं याचं इस्रायल विमान कंपनीचं विमान होतं. त्यामुळे मी असं आमच्यामधल्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इंडियन एअरलाईन्सने जाऊया आणि 50% आपल्याला डिस्काउंट मिळेल. त्याप्रमाणे जायचं ठरलं. आणि त्यांचे जे एजंट होते, म्हणजे 250 लोक त्यावेळेस जाणार होते, त्यामध्ये मंत्री होते त्यावेळेचे. तेव्हा त्यांचं मंत्रिमंडळ होतं, मनोहर जोशींचं मंत्रिमंडळ होतं. त्यांचे बरेचसे मंत्री होते, त्यांचे PAs होते, त्याच्यानंतर त्यांचे ऑफिसर्स वगैरे होते आणि काही सामाजिक मंडळी होती. आणि त्याच्यानंतर आम्ही काही जे होतो ते काही लोक इंडियन एअरलाईन्सने जाणार होते, कारण 50% डिस्काउंट होतं. त्याच्यानंतर त्यांचं दादरला त्यांचं हे होतं, काय ऑफिस होतं, तिथे जाऊन मी $700 वगैरे भरले, त्याच्यामध्ये बुकिंग वगैरे केलं. याचं कारण असं की ताम्हणकर डॉक्टर जे आहेत त्यांची जी त्यांची मेवणी होती संध्या जोशी, ती दादरला होती आणि एका त्या सेशनमध्ये ती सूत्रसंचालन करणार होती. तर ती आम्हाला बैठकीमध्ये ललिता भाटिया, मी वगैरे आम्ही 4-5 मैत्रिणी बसलो असताना ती म्हणाली मी असं चाललेली आहे, तर तुम्ही पण या सगळ्याजणी, तर मग जाऊया करत असं नुसतं बोलणं झालं. मी घरी आल्यावर मिस्टर जोशीनं म्हटलं की असं बोलणं झालं, तर म्हणे जायचं तर जाऊया. आणि मी म्हटलं मग जाऊया. आणि मग सगळं झालं आणि मी जायचं ठरवलं. $700 मी तिथे बुक वगैरे केले, पैसे दिले आणि बुकिंग झालं. बुकिंग म्हणजे एजंटला बुकिंग करायचं ठरलं. आता गंमत अशी झाली त्याच्यामध्ये, आम्ही जेव्हा गेलो बुकिंगला तेव्हा आमच्या एजंटने सांगितलं हा तुमचं बुकिंग झालेलं आहे. बुकिंग झाले म्हटल्यानंतर आता उद्या जायचं. आम्ही गेल्यानंतर असं झालं की ते इंडियन एअरलाईन्सचं विमान होतं ते 50% डिस्काउंट असल्यामुळे सगळं फुल झालं आणि आमचं ऍक्च्युली बुकिंग झालंच नव्हतं. त्या एजंटने आम्हाला खोटं कळवलं होतं तुमचं बुकिंग झालेलं आहे. आणि गंमत म्हणजे त्यावेळेस ते सगळे PA वगैरे आहे त्यावेळेस आलेले, त्यांचे मंत्री संत्रींचे नाचले सगळे भरले आणि त्यांनी आम्ही बुकिंग केलेलं असून सुद्धा आम्हाला मागे ठेवलं पैसे भरलेले असून आणि आम्ही तिथून परत आलो. परत आल्यानंतर मिस्टर जोशींनी फोन लावला की तुम्ही आम्हाला बुकिंग झालं सांगितलं, हे चिटिंग केलं तुम्ही. नाही काय असं झालं तसं झालं. म्हटलं ठीक आहे आता कॅन्सल करतं, मला काय आता जायचं नाही आहे. तो जोशी म्हणून जाऊ दे जायचं तर. पण ते त्यांचं जे इंडियन एअरलाईन्सचं बुकिंग ते 1 दिवसाआड होतं आणि त्यांचं बुकिंग पण 1 दिवसाआड होतं. आता त्या दिवशी आदल्या दिवशी सगळे लोक गेलेले होते. आम्ही ज्या दिवशी जाणार त्या दिवशी भरूड भरती गेली होती आणि आम्ही परत आलो होतो. माझ्याबरोबर असं झालं होतं की एअरलाईन्सची अशी पद्धत आहे की त्यांच्या स्टाफना सुद्धा कन्सेशन असतं, पण त्यांना जर त्याच्यात जागा मिळाली म्हणजे वेकन्सी असेल तर त्यांना त्यावेळेस जाता येतं. तसे माझ्याबरोबर आलेले 12 लोक तिथे होते, ते पण असे त्यांना हे मंत्र्यासंत्र्यांचे PA गेल्यामुळे त्यांनाही परत यायला लागलं होतं. ते माझ्याबरोबर होते, तेही माझ्यासाठी परत आले. मी आता आल्यानंतर ठरवलं की आता जरी एवढं सगळं झालं असेल, पासपोर्ट, NOC, विजा सगळं झालं, पण आता काय जायचं नाही. आता काही अर्थच नाही का उद्या ते होणार होतं, संमेलन चालू होणार होतं 2 दिवसाचं. मी परवाच्या दिवशी मग काही उपयोगच नव्हता. पण मग मिस्टर असं मला म्हणाले की जाऊ दे आता एवढं सगळं द्राविडी प्राणायाम केलेलं आहे, NOC घेतली, डिपार्टमेंटच्या 10 फेऱ्या मारून झाल्या, चक्रा झाल्या,
तर आता जाऊन तू साईट सीन तरी बघून ये. म्हणलं याला काही अर्थ नाही, मी जागतिक मराठी परिषदेला असल्याला काही अर्थच नाही. पण मला सगळ्यांनी खूप आग्रह केला, जा तुझा बघून ये. मग म्हणलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे मध्ये एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. मी गेले तेव्हा मी एकटी होते, कोणीही माझ्याबरोबर नव्हतं. पण ते 12 प्रवासी जे होते याचे इंडियन एअरलाइन्सचे ते तिथे आले आणि ते म्हणाले, मॅडम तुम्ही काय काम हे काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही तुम्हाला जेरुसलेमला तिथे सोडतो बरोबर, आम्ही तिथेच चाललेलो आहोत. मग आम्ही ओके म्हणलं. आणखीन एक माणूस आला, तो होता बीडचा शेतकरी. त्याचं पण माझ्यासारखं झालं होतं, त्याचं काय बुकिंग झालं नाही आणि तो एक माझ्याबरोबर आला होता. आणि हे 12-13 इंडियन एअरलाइन्सचे लोक आणि बसलो त्या याच्यामध्ये, कोणी नाही, सगळे अननोन लोक. मी एकटी, पहिला माझा परदेश प्रवास, एकटी आलेली आणि आता काय करायचं. पण म्हणलं ठीक आहे. हे लोक तिथे पलीकडे बसलेले होते एअर इंडियाचे, त्यांनी मला येऊन सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मग झालं, गेलो आम्ही. तेल अवीव जे तिथलं हे आहे त्यांची राजधानी इस्रायलची, तिथे आमचं लँड झालं. झाल्यानंतर ते मला शोधत आले, त्यांना काळजी करू नका, आम्ही आहोत. त्यांनी माझे लगेज वगैरे घेतलं. तो बीडचा शेतकरी होता, तो पण आमच्याबरोबर होता. आम्ही सगळे त्या गाडीमध्ये बसलो. तिथून आम्ही तेल अवीववरनं जेरुसलेमला आपली जी जागतिक मराठी परिषद होती तिथे आम्ही पोचलो. तिथे आम्ही गेलो, ते कुठेतरी लगेज होतं ते टाकलं आणि पहिले आम्ही धाव घेतली तिथे जिथे ते हे होतं संमेलन होतं, जागतिक मराठी संमेलन, तिथे आम्ही गेलो. तर त्याचा शेवटचा सेशन चालू होता समारोपाचा. पण जेमतेम आम्ही त्या समारोपाला पोचलो आणि संपलं. 5व्या मिनिटात ते आम्ही पोचल्यानंतर संपलं. पण त्यानंतर मग तिथे काय जेवण होतं ते सगळं झालं. आता गंमत अशी झाली होती की आदल्या दिवशी आलेले सगळे लोक दुसऱ्या दिवशी इस्रायल आणि इजिप्त असा तो हे होता. काही लोक इस्रायलहून इजिप्तला जाणार होते लगेचच. त्यांचा विजा आदल्या दिवशी त्यांनी केला होता आणि मी पण इस्रायल इजिप्त करणार होते. पण आम्ही आलो उशिरा, आमचा विजा कोण करणार. सगळे बघतात तर भराभर गाड्यातून जाऊन बसले साईट सीनला, आम्ही आपले तिथेच. आमचा विजा पण नाही, आमच्या त्या हॉटेलला रेसिडेन्स पण नाही आणि आम्ही आता काय करायचं. आता गंमत अशी झाली, तो बीडचा शेतकरी होता, तो 7वी शिकलेला, तो माझ्याबरोबर होता. मॅडम आपण काय करायचं. म्हणजे आता हे सगळे गेले आपले. बरं, जिच्या बरोबर मी गेले होते ती संध्या जोशी, तिचं हे सगळं हे झाल्यानंतर ती मला भेटली. परतीचं तिकीट नव्हतं माझं, ते पण नव्हतं. गंमत अशी ते येताच होतं ना, होतं. त्यानंतर गंमत अशी, मग त्या संध्या अगं म्हटलं ती म्हणाली मी आता तिथे जेरुसलेममध्ये तिथले आपले पनवेलचे बरेच लोक तिथे ज्यूज लोक आहेत, तिथल्या एकांकडे ती राहणार होती. तर पण आता ते हॉटेल हॉटेल जे रेनिसन्स हॉटेल होतं तिथे माझं बुकिंगच नव्हतं, कारण मी उशिरा आले होते. आता करायचं काय. मग मला त्या अरेंजरना मी भेटलं, पेळणकर म्हणते. पण म्हटलं तुम्ही तुमच्यामुळे मला एकतर बुकिंग मिळालं नाही यायचं, तुमच्यामुळे मी इथे अडकलेली आहे, आता मी काय करू सांगा मला. तुम्ही माझा इजिप्तचा विजा करून द्यायचा. ते म्हणाले तुम्ही उशिरा आलात, हा आमची जबाबदारी नाही, तुम्ही तुमचा विजा करा नाही तर करू नका. म्हणजे हे असं कसं चालेल, कारण मी तुमच्याकडे $700 भरलेले आहेत, तेव्हा तुमची जबाबदारी येते. तर म्हणे उशिरा येणे ही तुमची जबाबदारी होती का. तुम्ही वेळेवर आला असतात तर तुम्ही तुमचा विजा केला असता, आम्ही तुमचा. आता सगळ्यांचे विजे झालेले आहेत, सगळे साईट सीनला चालले, मी पण साईट सीनला चाललो, तुम्ही बघा तुमचं तुम्ही विजा. हे झाल्यानंतर मग ते एक मात्र म्हणाले की त्या संध्या जोशीचा तिथे चालल्या जेरुसलेममध्ये नातेवाईक त्यांचे जे आहेत तिथे, ते तुम्ही संध्या जोशी म्हणून तिथे राहा, कारण तुमचं रजिस्ट्रेशन तिथे झालेच नाही तुम्ही उशिरा आल्यामुळे. मग मी संध्या जोशी म्हणून त्या तिथे राहिले आणि फोन झाला. त्या मंगला खाडीलकर तिथे होत्या, त्या फोनवर होत्या. मी त्यांना म्हणलं मलाही जरा फोनवर बोलायचं आहे, माझा फोन तिथे लागेना, काय गोंधळ झाला. मी एसआर जोशींना फोन लावला, म्हणलं इथे प्रॉब्लेम झालेला आहे, माझं बुकिंग नाही, माझा विजा नाही, मी आता कुठे राहू. ते हडबडले. ते मला 6,000 रुपये त्या काळात 95-96 सालची गोष्ट, 6,000 रुपये बिल झालं. पण ते म्हणाले इथे सुनीता जोशी कोणीच नाही आहे इथं कोणी, कारण की संध्या जोशी म्हणून राहिले, ते माझं रजिस्ट्रेशनच नव्हतं ना तिथे, त्यामुळे मी राहिले संध्या जोशी म्हणून. त्यांनी सांगितलं इथे सुनीता जोशी म्हणून कोणी बाई नाही आहे. आता मला भरला. मग असं झालं की
पण साईटसीनला हे सगळे इकडे जाऊन राहिलेले. आता काय करायचं? मग आम्ही आलो बाहेर आणि हे साईटसीनला गेल्यानंतर मग आम्ही तिथे काउंटरला मी विचारलं, लिंडा म्हणून तिथे सेक्रेटरी होती, तिनं मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये सांगितलं की हा असा आमचा प्रॉब्लेम झालेला आहे, आता आम्ही काय करायचं? ते म्हणाले तुम्ही इथून आता आम्ही जायचं परत टेलावीला, जेरुसलेम टू टेल अवीव, म्हणजे जवळजवळ 2-2.5 तासाचा तिथं रस्ता होता. तिथे तुम्ही जा, नाही बसचा, तिथे तुम्ही जा आणि तिथे जाऊन तुमचा इजिप्तचा व्हिसा तुम्ही करा. 9 ते 12 याचा टाईम आहे. मग आम्ही काय केलं, ते बसगुडे त्यांना म्हणलं तर आपण आता आम्ही इथे राहू शकत नाही कारण आपल्याकडे डॉलर्स नाही आहेत, आपलं बुकिंग नाही, आपण इजिप्तला जाऊ शकत नाही कारण इजिप्तचा व्हिसा नाही, तर आपण काय करायचं? तर आपल्याला इजिप्तचा व्हिसा करणं हा एकमेव पर्याय आहे. म्हणून मग आम्ही काउंटरला गेलो. ती म्हणाली तुम्ही असं करा, टॅक्सीने काय जाऊ नका, तुम्हाला खूप डॉलर्स पडतील, तुम्ही इथून पलीकडे दुसऱ्या लाऊंजमध्ये, एका लाऊंजमध्ये आम्ही सगळे होतो, दुसऱ्या लाऊंजमध्ये सगळे मंत्री संत्री होते, तिथे त्या लाऊंजच्या तिथे टॅक्सी स्टँड आहे, तिथून तुम्ही टॅक्सीच्या पासून बस स्टँडला जा, ते तुम्हाला थोडक्यात पडेल, आणि बसनी तुम्ही तेल अवीवला जा, तिथे तुमचा व्हिसा होईल. आता हे करणं भाग होतं कारण काही पर्यायच नव्हता दुसरा. मग आम्ही या लाऊंजमधून पलीकडच्या लाऊंजमध्ये गेलो. जाताना तिथे टॅक्सी स्टँड कुठे आहे कुठे विचारत गेलो तर टॅक्सी स्टँड मिळाला. तेवढ्यात गंमत अशी झाली की वरनं परत पवार साहेबाचे उतरत होते जिल्ह्यावरनं. तर ते मला तो बदगुडे होता, कुठल्या तरी त्या एका ह्याच्या शेतकरी संघटनेला त्यांना तो भेटला होता सेमिनारमध्ये. तो त्यांना ओळखत होता, हे शरफार मी पण ओळखत होते. तो म्हणाला ते बघ ते येतात त्यांना आपण भेटूया. मी म्हणले एवढ्या सगळ्या लोकांना आपण भेटलो, ते अरेंज करण्यात वेळ म्हणजे त्यांना आपण बाबा कसा केलं, त्यांनी आपल्याला काय केलं नाही, हे कोण म्हणलं करणार आहे? तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे आपण बोलून तर बघूया त्यांना. मग ते गेले त्यांच्याजवळ बदगुडे, मी आपली लांब उभी राहिले, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मी आता टॅक्सीने जाणार करणार. तोपर्यंत त्यांच्याशी तो बोलला की असं असं आमचं झालंय. त्यांनी विचारलं त्या कोण मॅडम आहेत? त्या 15 आल्यात, मी बीडहून आलो आणि ह्या लोकांनी आम्हाला ताकासून लागून दिला नाही आणि आम्हाला जायचा प्रॉब्लेम झालेला आहे, ते काय करायचं? मग त्यांनी मला बोलवलं, म्हणे कुठून आलात, काय 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 झालं वगैरे. तर म्हणजे आम्ही तुमच्याकडे $700 भरले, पण यांनी आम्हाला काही हे केलं नाही, कारण आमचं म्हणलं विमान आम्ही उशीर आलो की आमची चूक आहे. परंतु म्हणलं आता आम्ही इथे काय करणार? मी एक बाई माणूस, हा शेतकरी, चाचणी शिकलेले अडाणी, तर आम्ही काय करणार इथे? त्यामुळे थांबा तुम्ही थोडा वेळ. त्यांची गाडी आली आणि ते द्राक्ष शेती इस्रायलमध्ये बघायला जाणार ते. त्यांनी मला सांगितलं माझ्या त्या गाडीमध्ये तुम्ही या गाडीने जा, मी त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, ते तुम्हाला तिकडे टेल अवीवला तुम्हाला व्हिसा ऑफिसला घेऊन जातील. त्यांची गाडी आली, त्यांनी मला गाडीत बसायला सांगितलं. मी म्हणलं सर तुम्हाला जायचं आहे, माझी काळजी तुम्ही करू नका, मला आता तुमची काळजी आहे म्हणाले. आम्ही गाडीत बसलो. त्यांनी त्या गाडीमध्ये त्या माणसाला इन्स्ट्रक्शन दिल्या की यांना व्हिसा ऑफिसला घेऊन जा, यांना इथली भाषा समजत नाही, हिब्रू भाषा, तू त्यांचं व्यवस्था कर, त्यांना चांगल्या हॉटेलला खायला प्यायला घाल, आणि मी आता द्राक्ष शेतीला जातोय, तर ते व्हिसा ऑफिसचं काम त्यांचं संपलं की यांची साईट सीइंग चुकलेली आहे, तू यांना माझ्या तिथे आणून सोड. आणि मग आम्ही त्यांच्या गाडीतनं आलिशान गाडीतनं आम्ही मस्त 2 माणसं गेलो, टेल अवीवला गेलो. तिथं आमचा व्हिसा झाला. व्हिसा झाल्यानंतर पण गंमत म्हणजे दुर्दैव कसं असतं, त्या दिवशी त्यांचं 9 ते 12चं टाईम झालं होतं, 12 ते 3, म्हणून आम्हाला तिथे डिटेन करायला लागलं आणि 3 वाजता आमचं काम झालं पण व्हिसाचं. मग आम्हाला त्यांनी मध्ये आम्ही जात असताना 4 वेळा शरद पवार साहेबांचा फोन आला, तुम्ही पोहोचलात का, तुमचं काम झालं का? आमचं काम झालं. आमचं काम झाल्यावर त्यांनी आता सांगितलं इथे 4 वाजता अंधार पडतो, तुम्ही आता काय द्राक्ष शेतीला येऊ नका, मी आता निघतो तिथून, 4 वाजता अंधार पडेल, तुम्ही आता रेडिसन्सला जा, मी येतो तिथे. मग आम्ही व्हिसा झाला, आम्ही तिथे आलो. तिथे आल्यानंतर आम्ही गेल्या पाठोपाठच ह्या 4-5 गाड्या ज्या साईट सीइंगला आल्या ते लोक उतरले, त्यांच्याच पाठोपाठ शरद पवार आले आणि ते डायरेक्ट आमच्या इकडे आले लाऊंजमध्ये आणि म्हणाले कोण आहे तिथले पेळणकर? कोण? म्हणे ही बाई कुठनं तरी पनवेलमधून येते, ती बाई, हा बीडचा माणूस येतो आणि तुम्ही कमाऱ्यावर सोडता त्यांना, असं तासडलंय सगळ्यांना की ज्याचं नाव ते, आणि सांगितलं की ही पद्धत बरोबर नाही,
आणि ह्यानी हे दोघं कुठे गेले असते आता. आणि मग ते आम्हाला विचारलं तुम्ही कशी तक्रार केली वगैरे. म्हणजे आम्ही तक्रार केली नाही, आम्हाला त्यांनी विचारलं तुमचं काय झालं. तुमची जबाबदारी होती, तुम्ही ती टाळली. आणि मग इथे पत्रकार असं चकचकाट, मी पनवेलच्या जोशी मॅडम त्याच्यानंतरची आणि गोष्टाची म्हणजे हे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर परत येताना पुन्हा आम्ही एअरलाईन्सनी झालो, इंडियन एअरलाईन्सची. आणि हे सगळे इस्रायल विमान कंपनी आले. येताना आम्हाला जेरुसलेमहून तेल अविवला न्यायला छोटी गाडी होती, बाकी सगळे बसेसनी गेले. तिथून आम्ही नंतर इजिप्तला जाऊन वगैरे आलो, परत जेरुसलेम याला आलो आणि तिथून आम्ही तेल अविवला गेलो. आणि येताना आमच्या ह्याच्यात वसंतराव गोवारीकर 9 सीटच्या गाडीमध्ये वसंतराव गोवारीकर, त्यांची बायको, त्याच्यानंतर आता जे बागडे आहेत ना, हरिबाबू बागडे होते, त्यांचा PA आणि माधव गडकरी आणि त्यांची जावई आणि मुलगी आणि मी, अशा आम्ही त्या गाडीतून येतो. त्या सुरेश कालवावर वगैरे आमचे त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढले आहे आणि त्यांच्यासोबत मी आले आणि तेल अविवला मी आलो. आल्यानंतर गंमत अशी झाली की मी एकटीच होते तिथे, माझ्यासोबत कोणीच नव्हतं. ते बसगुडे पण त्यांच्याबरोबर गेलेले. मी बसले होते, हरिभाऊ बागडे तिकडे असे लांब बसले होते. त्यांचा PA कुठेतरी गेला म्हणजे तिकडे चक्कर मारायला गेला एअरपोर्टवर. आणि तेवढ्यात एअरपोर्ट अनाऊन्स झाल्यानंतर त्यांना काही लक्षात येईना. ते मला वाटतं शिकलेले नाही, त्यामुळे त्यांना काही लक्षात येईना. ते माझ्याजवळ म्हणे मॅडम मला जरा मदत करता का तुम्ही. म्हणजे काय करताय. नाही तिथे काहीतरी फॉर्म भरायचं आहे, स्मोकिंग नॉट स्मोकिंग, व्हेज नॉन व्हेज वगैरे असं काय तरी म्हटलं करते. त्यांनी म्हणजे बॅगा वगैरे उचलल्या सगळ्या. आणि आम्ही सोबत अनाऊन्स झाली होती फ्लाईट. आम्ही आतमध्ये गेलो तरी यांचा PAचा पत्ता नाही. आता यांची एक्झिक्युटिव्ह हे कुठे होती त्यांना माहितीच नाही सीट. ते म्हणाले मी तुमच्या तिथे बसतो. त्यांनी माझ्या बॅगा वगैरे ठेवल्या, ते माझ्याजवळ बसले. आणि मग फ्लाईट जेव्हा हे झाली तेव्हा त्यांचा धावपळ झाला, सर 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 तुम्ही कुठे आहात. ते म्हणाले ह्या मॅडम होत्या म्हणून मी आता चाललेलो आहे इंडियामध्ये, त्यात मला इथे राहायची वेळ आली असती. आणि त्यावेळेस गंमत म्हणजे मग ते मला म्हणाले हरिभाऊ बागडे की तुम्ही पण चला, मी तुमची तिथे अरेंजमेंट करतो. म्हटलं तुम्ही तुमच्या जागी, मी माझ्या जागी. आणि उतरल्या सुद्धा, इंडियात आल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतः तुमची गाडी आहे का, तुमचे मिस्टर आहे का, कोण आले तुमच्यासोबत, मी तुमची व्यवस्था करतो. म्हणजे मोठी माणसं मोठी असतात हे मला तेव्हा कळलं. प्रवास वर्णन असं सुद्धा असतं. साहित्याचा काही उल्लेख नव्हता, मी परत आहे, पण माणसांचा मोठा अनुभव मला. आणि त्याच्यानंतर असं झालं की तेव्हा मला सगळे ललिता वगैरे सगळ्या ललिता वाठ्या वगैरे आल्या म्हणायला लागल्या, हा तुझा अनुभव तू त्यांना हे कर, म्हणजे निदान एक पत्र तरी पाठव. म्हणजे आता एवढा मोठा माणूस आपण कुठे त्याला पत्र पाठवतो, मला संकोच वाटला. पण नंतर असं झालं की त्यांचं 60वं वर्षाचं काहीतरी त्यांनी चैतन्याचे चांदणे म्हणून त्यांनी स्मरणिका काढली ह्याच्यामध्ये. आणि लोकसभेमध्ये आलं होतं की त्यांच्या काही आठवणी तुम्ही लिहित असला, म्हणजे कोणी पाठवायची असेल तर पाठवा. तर मी माझी आठवण जशीच्या तशी पाठवली आणि त्यांची स्मरणिका माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये जशीच्या आठवण आलेली आहे, कधीतरी तुम्हाला वाचायला येईल. नक्की त्यांच्यावर सुंदर मला त्यांचं हे आलेलं आहे की असं मोठी माणसं मोठी असतात. आपल्याला म्हणतो ते राजकारण बाजूला ठेवा, पण मोठा माणूस मोठा असतो. काही संबंध नाही म्हणजे माझा, पण मला अतिशय उत्तम असा अनुभव आलेला. आम्ही डिपार्टमेंटच्या साठी दिल्लीला ट्रेनिंग